ठिकाणी येऊन आमची ही जी पायी यात्रा चाललेली होती न्याय यात्रा ही आम्हाला थांबवून या ठिकाणी काही लेखी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत. ती ठराविक वेळेत आमची पूर्ण होतील अशी आम्हाला त्यांच्यापासून अपेक्षा आहे. जर ती नाही पूर्ण झाली तर आणखी आम्ही पुढच्या काळामध्ये 100% ठरलेल्या वेळेत परत एकदा न्याय यात्रा काढू. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा विजय झालेला आहे. आणि त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळालेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेल्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो. खास करून आमचे सगळेच प्रतिष्ठित इथं आहेत. शाकीर तांबोळी साहेब आहेत, दिग्विजय पाटील साहेब आहेत किंवा हे आमचे सहकारी आहेत, गोलप साहेब आहेत, वकील साहेब आहेत आमचे खानदादी साहेब, आमिर मुलानी आहेत, त्यानंतर कादर नायकोडी सर आहेत, त्यानंतर मग बाकीचे पण इथं अहमद मुंडे साहेब असतील किंवा बाकी सगळेच आमचे जे काही कोण राहिले असतील नाव घ्यायचे, बीके नायकोडी सर, खास करून माझे गुरु बीके नायकोडी सर. तर या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आमची ही न्याय यात्रा आम्ही थांबवत आहे. आणि इथून पुढच्या काळात जर असा काही प्रकार आमच्याबरोबर झाला तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच आवाज उठवू. आणि ज्या काही अशा घटना घडतील त्या घटनेला इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन आळा घालायचं नक्कीच काम करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आम्ही थांबतो. तांबोळी साहेब, तुमचं 2 शब्दात म्हणून. आज 7 तारीख आणि आजच्या तारखेला आरळीकरांच्यावर जो काही अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या आरळा गावच्या 8 ते 10 मुस्लिम कुटुंबांनी माननीय हायकोर्टाकडे न्याय यात्रा सुरू केली होती. आणि न्याय यात्रा सुरू झाली सकाळी आणि जवळपास 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर प्रशासनाने त्याची पूर्णपणे गांभीर्याने दखल घेत इथं यांच्याशी संपर्क केला. त्यामध्ये कोळवा विभागाचे माननीय प्रांत अधिकारी असतील, DYSP साहेब असतील आणि तहसील कोकरूडच्या तहसील मॅडम असतील शिराळ्याच्या, आणि सर्वच या अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेला चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी अशा प्रामुख्याने ती मागणी होती. ती चौकशी समिती नेमण्याचं 8 दिवसात त्याचा प्रस्ताव IG साहेबांच्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव हे देतील. दुसरी जी यांच्यावरच एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा सुद्धा आयव बदलून तपासांती तो दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तिसरा जो ज्या वितुष्ट लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तिथे जे असणारे आयव आहेत ते सुद्धा आयव बदलण्याची मागणी होती, ती सुद्धा मान्य झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जामीनवर सुटलेले जे काही आरोपी आहेत, जे जामीनवर सुटल्यानंतर सुद्धा परत त्यांनी उच्छाद मांडला आणि जणू काय स्वातंत्र्याची लढाई लढून आम्ही आलो आहे असा जो काय त्यांचा आविर्भाव होता, हा वास्तविक पाहता हा सुद्धा एका प्रकारे गुन्हाच होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होती, ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे. आणि आरळा गावात पोलीस चौकीचा एक प्रस्ताव मागणी आमची होती आणि ती सुद्धा मागणी मान्य झालेली आहे. अशी आजच्या या न्याय यात्रेत आम्ही जे काढलेला ह्या लोकांनी काढलेला जो हे होता न्याय यात्रा होती त्याला पूर्णपणे यश मिळालेलं आहे. आणि हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे हा संविधानाचा विजय आहे. हे संविधान हे आपलं शस्त्र आहे आणि हे खालच्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम हे संविधान करतंय. त्यामुळे हे जय संविधान.